वणी तालुक्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना रमाई योजना, मोदी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, या ठिकाणी शबरी योजना, या विविध योजनेत 5,906 घरकुलं मंजूर झालेले आहेत। या घरकुलांना मोफत शासनाच्या धोरणाप्रमाणे वाळू मिळावी याकरिता आम्ही 12 जानेवारी 2026 माननीय तहसीलदार साहेब, माननीय जिल्हा खनिकर्म अधिकारी जे वाळू वाटपाची अंमलबजावणी करणारे अधिकारी आहेत यांना निवेदन दिलेत। माननीय खनिकर्म अधिकारी यांनी मोफत 5 ब्रास वाळू आपण आपल्या तालुक्यात वाटप करावे असा वणी तहसीलदारांना पत्र पाठवून कळविले। तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांचे आंदोलन असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यास विलंब होत आहे। या संदर्भात माननीय तहसीलदार यांना विचारणा केली असता 16 जानेवारी 2026 त्यांनी पत्र देऊन कळविले की आम्ही लवकरच या ठिकाणी वाळूचं वाटप करतोय। महाराष्ट्र शासनाची 5 ब्रास मोफत वाळू ही कल्याणकारी योजना असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गरिबांना मोफतच्या 5 ब्रास वाळूपासून वंचित राहावं लागत। ही बाब अतिशय चिंताजनक आणि गरिबाला कर्ज वाढवणारी आहे। कारण गिट्टी, सलाख, सिमेंट ते कर्जाने घेतात आणि आता उरले फक्त 5 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, आणि यामुळे मधल्या काळात रेती माफियांकडून 7,000 रुपये ब्रासनं रेतीची खरेदी करून नाईलाजाने त्यांनी घराच्या कामासाठी महाग वाळू घ्यावं लागली। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणून प्रशासनाला आम्ही मागील वर्षी वाळूचा सत्याग्रह करून निर्गुणा नदी चारगाव येथे वाळू वाटपास सुरुवात केली। त्याचप्रमाणे याही वर्षी 7 दिवसामध्ये आपण वाळू वाटप केली नाही तर नदी पात्रात उतरून आम्ही लाभार्थ्यांना मंजूर यादीप्रमाणे वाळू वाटप करू, याचा शुभारंभ करू। अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी ही लढाई लढत असताना माननीय तहसीलदार, माननीय गटविकास अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन ग्राम महसूल अधिकारी यांचा संप सुरू जरी असला तरी आपण ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, या ग्राम रोजगार सेवक या सर्व मंडळीने वाळू घाटामध्ये जे 39 घाट जे वाळू घाटामध्ये लिलाव झालेले आहे आणि 2 घाट ज्याच्यामध्ये 10% रेती घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवली आहे, भुरकी वर्धा नदी आणि बेलोरा वर्धा नदी, या घाटामधून 5,906 लोकांना या ठिकाणी मोफत 5 ब्रास वाळूचं वाटप होणार आहे। मी आवाहन करतो की कुठल्याही घरकुल लाभार्थ्यांनी आता आपल्या वाट होती ती मुदत संपलेली आहे आणि जानेवारी प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर 29-30 तारखेला प्रत्यक्ष घरकुल लाभार्थ्याला या ठिकाणी आपापल्या गावाजवळील नदी नाल्यामधून तहसीलने नोंद घेतलेले वाळू घाट यामधून वाळूचं वाटप होणार आहे। तर कोणीही महागाची रेती माफियाकडून वाळू घेऊ नये। आपण 5 ब्रास मोफत वाळू 1500 ते 2000 पर्यंत आपल्याला ट्रॅक्टरचं जे भराई आणि उतराई एवढंच द्यावं लागेल। त्याच्यामुळे आपले प्रति ब्रास या ठिकाणी 3 ते 4 हजाराची बचत होणार आहे। मी आवाहन करतो की आपापल्या गावातील ग्रामपंचायत सरपंच, 101 गावामधून उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्राम रोजगार सेवक या सर्वांनी मिळून गरिबाच्या भल्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा। शासनाने मंजूर यादी लाभार्थीची दिल्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरता वाळू मिळेल यासाठी आपण पुढाकार घेऊन त्यांना वाळू मिळण्यासाठी दिवस रात्र नव्हे तर सकाळी ते संध्याकाळपर्यंत या वेळेतच आपल्याला वाळू एवढे दिवस मेहनत घ्यावी जेणेकरून आपल्याच गावातील
गरीब गरजू लाभार्थ्याला वाळू मोफत मिळण्यासाठी मदत होणार आहे. याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. सांगा का बा हा उपक्रम खूपच चांगला आहे, परंतु ह्या उपक्रमाच्या अंतर्गत ही रेती घरकुल लाभार्थ्यांनाच मिळणार की श्रीमंताला मिळणार का बा रेती तस्कर करणाऱ्यांना यांना मिळणार बा म्हणून? आपल्या गावाचे लोकसेवक, सरपंच, ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन गावातील उपलब्ध ट्रॅक्टर मालक यांच्याशी चर्चा करून ज्या घरकुल लाभार्थ्याला वाळू वाटप करायची आहे त्याला स्वतःला हजर ठेवून त्याची व्यवस्थित रजिस्टरवर नोंद घेऊन वाळू घरकुल लाभार्थ्यालाच मिळेल असा प्रयत्न करेल. तर इथं कुठल्याही रेती माफियाला या ठिकाणी वाळू चोरीची किंवा गरिबाची वाळू हडपण्याची संधी मिळणार नाही. गरिबाचाच हक्क गरिबाला मिळेल यासाठी मात्र ग्रामपंचायत, सर्व पदाधिकारी, ग्राम रोजगार सेवक, कोतवाल आणि गावातील सर्व राजकीय पार्टीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी आपल्या गावातील गरिबाच्या हक्काच्या वाळूसाठी त्यालाच ती मिळावी म्हणून आपण पुढाकार घेतला, लक्ष दिलं, तर इथून रेती माफियाला वाळू जाण्याची किंवा घरकुल लाभार्थ्याच्या नावावर दुसऱ्यांनी वाळू उचलण्याची अशी चोरी होण्याची किंवा याच्यामध्ये वाईट प्रकार घडण्याची, गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी आहे. गरज आहे इमाने इतबारे त्या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष त्याला वाळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची. मला एक सांगा की मी आत्ताच एक तुम्ही धूळ प्रदूषण आणि रस्त्यासंदर्भात एक आंदोलन केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला यशही मिळाले आणि यानंतरचं लाभार्थ्यांना रेती मिळावा म्हणून अशा पद्धतीचे अनेक वेळा तुम्ही निवेदनं सादर केले, त्याच्यातही तुम्हाला यश मिळाल्यासारखं दिसूनच राहिलं आहे. तर हे उत्साह म्हणजे तुमच्यामधून कशा पद्धतीचं निर्माण होते बा म्हणा? आपल्याला खरं सांगायचं म्हणजे आपण जेव्हा राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे, स्वतःहून ठरवलेला आहे, तर ज्या लोकांचा हक्क या ठिकाणी हिरावला जातोय, कोळसा वाहतूक करून ट्रान्सपोर्टर आणि वेकोलीचे प्रशासनातील काही अधिकारी हातमिळवणी करून या सगळ्या वाईट गोष्टीला, लोकांचं नुकसान करणाऱ्या बाबीला दुजोरा देतात. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय वाईट आहे, अन्यायकारक आहे. म्हणून अशा प्रसंगात एखाद्या उद्योगाचा, कोळसा उद्योगाचा, खनिजाचा फायदा होत असताना शेती उद्योगातील शेतकऱ्यांचं नुकसान कशासाठी, याकरिता मागील 7-8 वर्षापासून मी सातत्याने या ठिकाणी लढा देत आहे की ज्या कोळसा कंपनीने रस्त्यालगतच्या शेतकऱ्याचं विना टार्पोलिन कोळसा वाहतूक केल्यामुळे धूळ प्रदूषणानं नुकसान झालं, त्याची भरपाई द्यावी याकरिता शासनाने शासन निर्णय काढून कोळसा, धूळ प्रदूषण, शेतपीक नुकसान भरपाई देण्याबाबत एक समिती नेमलेली आहे. परंतु त्या शेतकऱ्याच्या शेतपिकाचा सर्वेच झाला नाही तर आपल्याला भरपाई कशी मिळणार या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी, या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी यांना वारंवार सांगून या ठिकाणी शेत पिकाचा सर्वे होत नाही. म्हणून नाईलाजाने आपण 22 जानेवारी 2026 खानला पाटा येथे रस्ता रोको आंदोलन केलं. कुठल्याही सार्वजनिक वाहतुकीला या ठिकाणी बाधा निर्माण केली नाही, फक्त कोळशाची वाहतूक थांबवली आणि शेवटी 12 तासाच्या रस्ता रोको आंदोलनानंतर लोकशाही मार्गाने माननीय तहसीलदार आणि वेकोलीचे अधिकारी यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं. 1 फरवरीपासून या ठिकाणी प्रत्यक्ष शेतपिकाची पाहणी करून सर्वे करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल समितीला पाठवून आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणून 2024-25 आणि 25-26 आणि यापूर्वीचा हंगाम, असा हंगामाने हंगाम जर शेतकऱ्याचा गेला तर तो कर्जबाजार येऊन त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याशिवाय राहणार नाही. हे पाहता मला ते पाहवलं नाही, म्हणून आमच्यामध्ये अन्याय दिसला की आपण न्यायासाठी पुढे आलं पाहिजे, म्हणून आमचा हा प्रयत्न होतो. त्याचबरोबरीनं शासनाच्या कल्याणकारी योजना असताना मोफत वाळू 5 ब्रास घरकुल लाभार्थ्यांना द्यायची, परंतु प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
यामध्ये शासनाची बदनामी होती. ही बदनामी नुसती बदनामी कामाची नाही, तर घरकुल लाभार्थ्याचं सलाग, गिट्टी, सिमेंट खरेदी केल्याने, बांधकामाला वाढू न मिळाल्याने कर्ज वाढते आणि ही परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मागे वाळूचा सत्याग्रह केला. आणि याही वर्षी नाईलाजाने डिसेंबरमध्ये ही सगळी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती, परंतु जानेवारी उलटत येत असताना होत नाही म्हणून आम्ही हा पुढाकार घेतला. आणि आता येणाऱ्या 29-30 जानेवारीला या घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायतच्या स्तरावर सर्व कर्मचारी आणि अधिकारी मिळून वाटप वाळूचं करणार आहे. याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी गरिबाला न्याय मिळते, अन्यायाच्या विरुद्ध न्याय होतो, यासाठी आनंद येतो. आणि हाच उत्साह लोककल्याणासाठी वापरण्यासाठी वारंवार आम्हाला या ठिकाणी उत्साहित राहणं गरजेचंच आहे. घर विकणे आहे. मारेगाव शहरातील नागरिकांनो, घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे. 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट. राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा. संधी सोडू नका.